अख्ख्या राज्यभरात बनाना सिटी म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी मोठी आनंदाची बाब या ठिकाणी गेल्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। जळगावच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी केळीचे जे भाव आहे, हमी भाव, ते या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातच या ठिकाणी ठरवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला। जळगाव जिल्हा अख्खे राज्यभरात केळी उत्पादक म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे। मात्र आजपर्यंत केळी उत्पादकांना या ठिकाणी जर केळी विकायची असेल तर तो भाव मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे ठरत होता। मात्र आता तसं न होता जळगावच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनोखा पद्धतीचं या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यातीलच केळी उत्पादक शेतकरी असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील किंवा प्रशासनाचे काही अधिकारी असतील, हेच आता जळगावच्या केळीचे भाव ठरवतील आणि त्याच पद्धतीने व्यापाऱ्याला केळी विकत घ्यावी लागेल, असा प्रशासनाने या ठिकाणी नुकताच काही दिवसापूर्वी या ठिकाणी घोषणा केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही जळगावच्या ग्रामीण भागातील केळी उत्पादक शेतकरी आहेत। आता काय सांगाल, आता एक अनोखी घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे। याआधी जे भाव होते ते बऱ्हाणपूरचे व्यापारी ठरवत होते, बऱ्हाणपूरमध्ये ठरवत होते, नंतर तुम्हाला केळी विकायला या ठिकाणी भाग पडत होतं, मात्र आता थेट जळगावमध्ये या ठिकाणी भाव ठरतील, काय वाटतं? दादा, जळगावमध्ये घ्या किंवा बरमध्ये कुठेही घ्या, तुम्ही व्यापाऱ्याच्या मनमानानेच घे, कधीच घेणार नाही असा भाव। याआधी बऱ्हाणपूरला ठरवत होते, तुम्ही समाधानी होते का? कसे समाधानी आहे ते करायचं, मग काय करायचंय, द्यायचं कसंही करून। पण आता जळगावला ठरलं, याचा आनंद नाहीये। काय आनंद आहे हो, तेच होणार आहे, व्यापारी त्याची मनमानीच करणार आहे। निश्चितच दादा, काय सांगाल, आता जळगावला या केळीचे भाव ठरतील, याआधी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरमध्ये ठरत होते, काय वाटतंय केळी उत्पादक शेतकरी म्हणून? गेल्या 5-6 दिवसापूर्वी माहिती मिळाली की केळीचे जे भाव आहे हे बऱ्हाणपूरऐवजी आता आपल्या स्थानिक जळगावलाच निघणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने प्रशासनाचे अधिकारी, व्यापारी प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधी व काही बाजार समिती प्रतिनिधी यामध्ये सहभागी होऊन दर निश्चित करणार आहे। ही निश्चितच जळगाव जिल्ह्यातील लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे, शेतकऱ्यांसाठी, केळी उत्पादकांसाठी। परंतु त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांनी ती केळी खरेदी केली पाहिजे। होतं काय की बहुतांश शेतकऱ्यांना शेतात काम करण्यामध्येच वेळ मिळत नाही, तर त्यांना मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी माहिती मिळते आणि व्यापारी हा ज्यांना माहिती मिळते त्यांच्याकडून चांगला भाव देतो, ज्यांना माहिती मिळत नाही त्यांच्याकडून पटेल त्या भावामध्ये केळी कापून घेऊन जातो आणि शेतकऱ्याला पर्याय नसतो, कारण केळी हे नाशवंत पीक आहे, तो साठवू शकत नाही घरामध्ये। बऱ्याच वेळा व्यापाऱ्यांकडे पैसे सुद्धा शेतकऱ्यांचे अटकतात। अशा असंख्य संकटांना सामोरे जाऊन शेतकऱ्यांना आजपर्यंत केळी उत्पादन करावं लागत होतं, परंतु आज कुठेतरी आशा लागलेली आहे की जिल्हा प्रशासनाकडे केळीचे भाव ठरणार आहे। निश्चितच त्या माध्यमातून जर योग्य भाव मिळाला शेतकऱ्यांना तर अजून सुद्धा केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल आणि ही जळगाव जिल्ह्याच्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे। निश्चितच दादा, अजून काय सांगाल की जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी केळीचे भाव या ठिकाणी ठरणार आहे? एक केळी उत्पादक शेतकरी म्हणून तुमची काय भावना असणार आहे? याआधी बऱ्हाणपूरमध्ये भाव ठरत होता, तुम्ही समाधानी होते का? समाधानी तो नाही होते, पण प्रशासनाने अंमलबजावणी केली ती व्यापाऱ्यांनी केली पाहिजे। त्या व्यापाऱ्यांनी जो बाजारभाव निघेल त्या व्यापाऱ्यांनी खरेदी केली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं काका या ठिकाणी? सर्व खोटं वाटतं, मला काहीच खरं वाटत नाही। याच्यात होईल म्हणून सर्व खोटं वाटतं। तर निश्चितच ह्या होत्या केळी उत्पादकांच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया की ज्या पद्धतीने बऱ्हाणपूर येथे या ठिकाणी भाववाढी ठरत होते, मात्र आता ते जळगाव जिल्ह्यातील एक संघटना, एक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, समितीच्या माध्यमातून या ठिकाणी भाव ठरतील। मात्र अजून देखील विश्वास या ठिकाणच्या केळी उत्पादकांना नाही आहे। ज्या पद्धतीने समितीने भाव ठरवला त्या पद्धतीने व्यापारी वर्ग यांची केळीचे घड उचलतील का, हा देखील मोठा संकोच, मोठा प्रश्नचिन्ह आजही केळी उत्पादक शेतकऱ्याच्या मनामध्ये येऊन टेपलेला आहे। मात्र असं असलं तरी आता समितीच्या माध्यमातून ठरवलेले भाव हे शेतकऱ्यांपर्यंत मिळतील का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।